काय आवाज येतोय का? आशिष माने आहे का आज? आशिष लास्ट सेशन मध्ये काय चाललं होतं आपलं? येस. तर 3D अरे. येस येस. ओके तुषार शेळके. अक्षय पवार होता का मागच्या सेशनला? अक्षय पवार येस सर. होता का मागच्या सेशन मध्ये? हो. तुषार शेळके, तुषार दार्डिगे. सॉरी सर, मी नव्हतो मागच्या सेशनला. नव्हता का? ठीक आहे. तुषार शेळके. तुषार येस सर. होता का मागे सेशन मध्ये? नो सर. नव्हता सर. मारे माहितीये का दोघांना पण? तुषार दोन्ही तुषार ठेवायचे दोन्ही. हो सर. माहिती आहे ना? हो. सांग बरं डिक्लेरेशन. कोणता सर? सगळे 1D 2D आणि 3D. सर 1D. हा. array name, variable name in bracket. एक मिनिट तुषार. हा येस. अरे नेम सपोज आहे अरे. ओके. आफ्टर दॅट तुम्हाला डिस्प्ले होते का स्क्रीन? स्क्रीन नाही दिसत. ओके आता दिसते का? हो दिसते. ठीक. हा तुषार बोलत. दोन्ही तुषार दार्डिगे शेळके. आशिष माने आहे का आज? हो सर आहे. नाही का? आहे का? हो सर हो आहे. ओके. काल का नव्हतास मग? काल का म्यूट केलं नाहीस? का चालू ठेवून गेला होता? सर ते नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय सर चालूच ठेवून गेलो जरा. कुठे गेला होता? बाहेर होतो सर. मग सांगायचं थोडस काम आहे का? असंच फक्त चालू ठेवून द्यायचं का?
सर सॉरी ठीक सर आहे. सॉरी. घरी केलं का मग अभ्यास अरेचा होय सर. केलं का? हो हो. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा तुषार, तुषार लवकर फास्ट करायचं, एवढा वेळ 5 मिनिट गेले आपले. सर Yes. इन ब्रॅकेट हम्म, इज इक्वल टू हम्म. व्हॅल्यू सर. ओके इन व्हेरी ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट इन व्हॅल्यू 1 2 2 3. हे करेक्ट आहे का मग? सिंगल अरे डिक्लेरेशन. यस सर. हा तुषार, नाही, sir. दुसरा तुषार. हा बोल. हा सर, हे Hello, बरोबर sir. आहे. Declaration. डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन दोन्ही केलेले आहे सर यामध्ये. यामध्ये का? ठीक आहे. आशिष माने हा सर. बरोबर आहे. सर इंट पाहिजे होता. इंट अरे नेम आणि चौकोनी ब्रॅकेट असं पाहिजे होतं सर. म्हणजे हे अरे इथून काढून टाकू. हा. ठीक आहे. हा इथे अरे पाहिजे, राईट? नाही सर, इंट पाशी इंट अरे नंतर. नेम. इथे का? हा सर. अरे राईट हा सर. असेल ना? हो सर. आणि ती ए काढून टाका सर. बरोबर. असं डिक्लेरेशन करतात सिंगल, राईट? हा सर बरोबर. चार अरे स्टार्टिंगला नसतं, अरे नंतर असतं. किंवा तू ब्रॅकेट इथे घेऊ शकतोस इंटीच्या नंतर, आणि अरे इथं घेऊ शकतो, असं पण चालतं. पण इंट स्टार्टिंगला पाहिजे, राईट? हो. येस सर. ठीक आहे. एक मिनिट. ओके. हा नेक्स्ट 2D अरे. 2D अरे तुषार. आता कोणत्या तुषारने सांगितलं रे? शेळके ना? ओके सर, मी सांगतो आता. हा सांगा. 2D सांग. इंटिजर ओपन आपलं स्क्वेअर ब्रॅकेट, डबल स्क्वेअर ब्रॅकेट, राईट. ए इज इक्वल टू न्यू इंटिजर. सर कर्ली ब्रॅकेट नाहीये, न्यू इंटिजर आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साइज 2, डबल स्क्वेअर ब्रॅकेट. राईट. हा राईट. बरोबर. ओके सर, समजलं का सगळ्यांना? हे काय, हे जे डिक्लेरेशन केलेलं आहे आपण फक्त विदाउट व्हॅल्यू आहे. त्या अरेची साईज आपण डिक्लेअर केली 2x2, राईट? ज्याच्यामध्ये आपण किती स्टोअर करू शकतो व्हॅल्यू? एनीवन? व्हॅल्यू अशा किती स्टोअर करू शकतो? जसं आपण वरती 3 व्हॅल्यू स्टोअर केलेले आहेत अरे मध्ये, 1 2 and 3. हे जे डिक्लेरेशन आहे, ह्या याच्यामध्ये किती व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो? येस. आता जे तुषारने केलेले डिक्लेरेशन आहे अश्विनी, त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो? अश्विनी? येस सर. किती व्हॅल्यू स्टोअर करणार आहे यामध्ये? आता जे तुषारने डिक्लेरेशन केलेलं आहे यामध्ये आपण किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो? टेल मी. सर 2 रोज आणि 2 कॉलम्स 2 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो? येस अश्विनी, परत सांग. प्रीती काळे.
निकिता सर हा 4 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो राईट. किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो? 4. 2 rows and 2 columns. ओके. ठीक आहे. सर नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे 2D अरे जर मला डिक्लेअर करायचा असेल सपोज इंटिजर a इक्वल टू डायरेक्टली आपण असं करू शकतो 2, 3. टेल मी एनीवन. हे जे 2D डिक्लेरेशन केले मी खाली आशिष, तुषार, येस हे असं करू शकतो का आपण? हे 2D डिक्लेरेशन आहे का? नाही सर, हे इनिशियलाइज झालं ना सर. ओके. इनिशियलायझेशन केलं हे बरोबर आहे का मग? इनिशियलायझेशन नाही सर. मग कसं करणार? टेल मी. सर स्टार्टिंगला एक कर्ली ब्रॅकेट लागेल अजून. हा. त्यानंतर तुम्ही जिथे सेमीकोलन देताय तिथं कॉमा द्या. इथे एक कर्ली ब्रॅकेट झाला 2D अरे क्रिएट झाला. ओके. ओके. सॉरी फॉर दॅट. ओके. हा काय चालू होतं आता आपलं इनिशियलायझेशन करेक्ट झालंय ते. इज दिस ओके? ओके और नॉट? आवाज येतोय का माझा? हाँ सर. येतोय का? हाँ सर. ओके ओके. हा आता जे इनिशियलायझेशन केलंय आपण 2D अरे साठी हे बरोबर आहे का? कर्ली ब्रॅकेट वाढवलेत आपण इथे. एक हे और बरोबर आहे का? टेल मी एनीवन. एक और ऐड होगा सर कर्ली ब्रैकेट. हा राहुल. एक और ऐड होगा सर कर्ली ब्रैकेट कोमा कर्ली ब्रैकेट ओपन एंड क्लोज. आवाज येत नाही तुझ्या मोठ्याने बोल जरा. हा राहुल. सर कोमा और कर्ली ब्रैकेट ओपन एंड क्लोज एक और लगेगा. हे आपण जे कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज केले बरोबर आहे ना? हाँ सर. नहीं? ये एक और ऐड होगा सर एक और कर्ली ब्रैकेट ओपन एंड क्लोज. येस सर, राइट. वन मोर. और एक कर्ली ब्रैकेट क्योंकि ऐसे? हमको 4 वैल्यू पास करनी है ना, इसलिए वो 2 ही हो गए. ओके. और और अभी ये उसमें करेक्ट है राइट? 2 वैल्यू उसमें. राइट. अब मैं यहाँ पे कितने रोज लिए हैं? रोज 2 रोज और रोज 2. है. अभी यहाँ पे हमने कितने अगर ये मैं निकाल देता हूँ यहाँ से ये काढून टाकलं तर हे किती होईल रोज इथे? ओनली 1 रोज इज देयर राइट. and second row that's why we have to put curly bracket empty. सपोज तुम्हाला व्हॅल्यू पास करायचे नसतील सेकंड रो मध्ये तर तुम्ही एम्प्टी ठेवा. ओके. हे आपला सेकंड रो झालेला आहे. ठीक आहे. आणि इथं 2 कॉलम आहेत इथे आपण 2 व्हॅल्यू पास केले. हे काय हेच हे नाही. फक्त एक रो साठी तुम्हाला एक कर्ली ब्रॅकेट प्लेस करावं लागतं. दिस इज द 2D array declaration. Now we have to move on the 3D. Okay, 3D array declaration. So integer 3 bracket a equal to new integer 2 2 2. Is this right? Anyone? येस सर. येस सर. हा हे काय झालं डिक्लेरेशन केले आपण राईट. किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो यामध्ये? हाऊ मेनी व्हॅल्यू वी कॅन स्टोअर हियर? Anyone? How many values we can store in that array? 4 सर.
4. 6. 8. 2 into 2 into 2. How many? 8. Right? 8 values. 8 values. Right? 8 values we can store here. So 8 values store करायचे आहेत. Suppose integer a equal to, now we have to store the 8 value 1, comma 2, 3, comma 4, 1, comma 2. 6 value we can store here. So is this right for initialization? 3D initialization? No sir. Curly Yes, bracket लगाओ. तुषार, आशीष माने. तुषार, आशीष माने आहे का? हो सर आहे. सर हे वन बरोबर कर्ली आहे का ब्रॅकेट initialization? ओपन पाहिजे सर. हा कर्ली स्टार्टिंगला ब्रॅकेट का? सर अजून एक ब्रॅकेट पाहिजे. हा हो, हा एक ब्रॅकेट झाला आणि एंडिंगला एक ब्रॅकेट, राईट? आफ्टर दॅट, हा सर बरोबर. आता बरोबर आहे? हा सर. सर दिस इज 2D array, so हमको और एक array लेना 2D array लेना पड़ेगा. हाँ, एक याद रखिए आप, जब भी 3D array होता है, 3D array में ये जो है 2, ये array की साइज है. array की साइज मतलब array है, array. कितने array इस अभी 3D जो array है इसमें कितने array है? 2 array हमें डिक्लेयर करना पड़ेगा. 2 array की वैल्यू हमें इनिशियलाइज करने पड़ेगा यहाँ. और ये 2 है वो रो इंडिकेट करता है, और दिस इज रो इज द कॉलम इंडिकेट, राइट? ये समझ में आ गया? समझ Yes, ले sir. सगळ्यांना? This 2 is a array index, this 2 is row index, and this 2 is column index. So see here, this is the first row, second row and third row. Is this correct? No sir. Sir column. यहाँ पे हमें यहाँ पे कितने रो लिए यहाँ पे? ये जो रो है हमारे कितने हैं? 2 है. अब यहाँ पे तो हमारे रो कितने हैं? 3 है. So this is the wrong initialization. बरोबर आहे का नाही? समजलं का नाही? Yes sir. हे आपल्याला काय करायचं नाही, इनिशियलायझेशन करायचं हे. तर ह्या पद्धतीने जे आपण खाली इनिशियलायझेशन केले हे चुकीचं आहे. काही ते किती कॉलम दिसते, किती रो दिसतात तुम्हाला? 3 रो आहेत. 3 रो इथे आहेत का? रो किती आहेत इथे? 2च रो आहेत. कुठे व्हॅल्यू स्टोअर करणार तुम्ही? वेर वी कॅन स्टोअर? तिथे स्पेसच नाही आपण टाकली, स्पेस नाही, आणि तिथे कसं व्हॅल्यू आपण स्टोअर करणार? राईट? कसं होईल? एनीवन? सर 3 4 नंतर अजून एक कर्ली ब्रॅकेट द्या. जे 1 2 जी व्हॅल्यू आहे लास्ट ची ती सेकंड कर्ली ब्रॅकेट मध्ये घ्या. हा हा इथे आहे. इथे. बरोबर. Yes. आता काय होईल चेक करूया. ओके, ठीक आहे. सर ओके, आणि सर 1 2 नंतर त्या कर्ली ब्रॅकेट empty. Yes sir. Opening closing. ओके, ठीक आहे. आता चेक करू. ओके, आता हे आहे अरे इंडेक्स, म्हणजे 2 अरे आहेत. 2 अरे आहेत म्हणजे कसे सांगतो. हे 2x2 चा आपला अरे आहे, राईट? 2x2 बरोबर. हे 2 रोज अँड दिस इज द 2 कॉलम्स. हा एक अरे झाला, आणि सेकंड अरे आपल्याकडे जवळ आहे तो पण 2x2 चा असणार आहे. ठीक आहे, हे 2x2 चा सेकंड अरे.
म्हणजे हे फुलफिल झालेलं आहे आपलं. टू अरे इंडेक्स जे आहे, टू अरे इंडेक्स, दिस इज द फुलफिल. The one array and this is the second array. Okay, so in that first array we see this is your first array. वन and टू व्हॅल्यू. ठीक आहे, हे समजलं. आणि जे सेकंड रो आहे आपला, सेकंड रो हा एम्प्टीच असणार आहे. ठीक आहे, थोडं समजलं का सगळ्यांना? समजलं काय? हे अक्षय पवार, तुषार, यस सर. ओके. हा, वन फोर ब्रॅकेट फर्स्ट 1 2 3 4 में. आता काय होतं बघूया आपण, खाली जे डिक्लेरेशन केलेलं आहे. ठीक आहे, इथे बघू आपण काय होतं. आता हे 1 2 हा फर्स्ट रो, दिस इज द फर्स्ट रो. ओके, सर फर्स्ट रो. हा, बोल बोल. सर वन ब्रॅकेट चाहिए ना अजून पुढे. कर्ली ब्रॅकेट वनच्या पुढे सर. हा, वनच्या पुढे कुठे रे? सर स्टार्टिंग इथे का? राईट साइड. स्टार्टिंगला सर स्टार्टिंगला इथे का? करली ब्रैकेट चाहिए हो सर. इथे. हाँ, और वो बीच में वो नहीं चाहिए सर, आगे वाला. क्लोजिंग भी चाहिए, जेड नहीं. यहाँ पे क्लोजिंग. हाँ सर, कॉमन चाहिए फिर. ठीक है, देखेंगे. अभी देखो कैसे होता है. दिस इज द फर्स्ट रो. स्टार्ट अंदर से स्टार्ट करो तो आपको समझ में आएगा करली ब्रैकेट कितने बाकी है और कितने नहीं. ये फर्स्ट रो के लिए करली ब्रैकेट है, ये राइट है. सेकंड रो के लिए भी करली ब्रैकेट है, राइट है. सेकंड रो में 3 और 4 स्टोर हो गया यहाँ पे. ओके, और 3 4 और 1 2 स्टोर हो गया फर्स्ट अरे में. फर्स्ट अरे मतलब दिस इज द फर्स्ट 2D अरे. दिस इज द फर्स्ट 2D अरे. यस सर. ये जो ब्रैकेट है बाहर का, वो फर्स्ट का अरे का ब्रैकेट है? नहीं है फर्स्ट अरे का ब्रैकेट. क्यों नहीं सर? ये हमारा 2D अरे का ब्रैकेट है. 2D अरे नहीं सर, 3D अरे का है. 2D अरे का ब्रैकेट. फिर बाद में कॉमा देना पड़ेगा ना सर. हाँ, तो अगर हम यहाँ पे कॉमा देंगे ना तो क्या हो जाएगा? ये फर्स्ट अरे, एक अरे हमारा डिक्लेयर. हाँ, फर्स्ट अरे हमारा क्लियर हो जाएगा. सर मगर अभी जो ये जो ब्रैकेट है, ये ब्रैकेट दिखाई दे रहा है आपको? ये फर्स्ट वाले अरे का ब्रैकेट है सर. फर्स्ट वाले अरे का ब्रैकेट. ये 2D अरे है ना, ये 2D अरे का ब्रैकेट है. ठीक है, हाँ 2D अरे का ब्रैकेट. ये ध्यान में रखो, 2D अरे का, 3D अरे का नहीं. ओके, ये हो गया हमारा 2D अरे. ये हम यहाँ पे एंटर करेंगे तो आपको समझ में आएगा क्या हो गया. ठीक है, और यहाँ पे ये हो गया हमारा. ये हमारा फर्स्ट हो गया, फर्स्ट अरे. हमारे पास कितने अरे? यहाँ पे 2 अरे है. 2 अरे लेना है हमें, तो सेकंड अरे हमें भी लेना है. अभी सेकंड अरे में फर्स्ट रो में 1 2 हमने स्टोर किया है, और सेकंड रो में कुछ भी स्टोर नहीं हुआ है. ओके, so that is the doing here and put. ऐसे हमारे हो गया. अभी से हो गया हमारा 3D अरे. मगर ये जो अरे है और ये जो अरे है हमारे डिफरेंट है, इसलिए यहाँ पे हमें क्या यूज करना है? कॉमा, राइट. अगर कॉमा वहां पे डिक्लेयर, सॉरी, कॉमा यहाँ पे असाइन करेंगे तो ये हमारा एक अरे हो जाएगा और ये हमारा एक सेपरेट अरे हो जाएगा. अगर यहाँ से कॉमा निकाल देंगे तो वो इसको डिफरेंट और इसको डिफरेंट नहीं कंसीडर करेंगे. ठीक है, अब इसमें हो गया हमारा 3D अरे.
किसको समझ में नहीं आया अभी बताओ फिर से। सबको समझ में आ गया तुषार? यस सर। अभी इसको वन लाइन में करके देखेंगे कैसे दिखता है। इस तरह से। So this is the 3D array initialization. ठीक है? ठीक है। एक प्रोग्राम बताओ अभी, कोई भी बताओ। कौन बताएगा प्रोग्राम सिंपल? कौन बताएगा? अरे का प्रोग्राम स्टार्ट करेंगे फर्स्ट से। जिसको भी समझ में आ गया, अभी सभी को समझ में आ गया, मतलब सबको आना चाहिए। सबको समझ में आ गया ना? अरे 37 पीपल से सबको समझ में आ गया नहीं आ गया बताओ। विवेक, अनिकेत, वैष्णवी, किसको समझ में? ऋषिकेश यस सर। समझ में आ गया? नहीं सर, मुझे तो वो लास्ट का जो है आपने बताया था ना, सिंगल लाइन में आता है पूरा। ये ना? यस सर। ये समझ में नहीं आ रहा है? यस सर। ओके ठीक है। ठीक है, ये समझ में आ गया ऋषिकेश। ये क्या है? अरे इंडेक्स है, रो इंडेक्स, एंड दिस इज द कॉलम इंडेक्स, राइट? तो Yes. 8 वैल्यू हम स्टोर कर सकते हैं यहाँ पे। अगर आपको ऐसे डिक्लेरेशन नहीं चाहिए ऐसे, तो सिंपली आप ऐसे भी डिक्लेरेशन विथ इनिशियलाइजेशन कर सकते हैं। दोनों ही, डिक्लेयर और इनिशियलाइजेशन यहाँ पे। ओके, तू इथं बघा ऋषिकेश, मराठी समजतं का हिंदी समजतं? समजतं सर. मराठी समजतं ना? हो सर. ठीक आहे, इथं बघा आता अरे इंडेक्स म्हणजेच काय? ही इमेज दाखवली होती तुला मी की एका अरेच्या पाठीमागे एक अरे जर असेल तर 3D अरे क्रिएट होतो. एक अरे आहे, सपोज एक अरेच्या पाठीमागे सपोज हा एक अरे आहे. वेट ओके, हा एक अरे आणि हा एक अरे. आता हा जो 2x2 चा अरे घेतला होता, 2x2 राईट? हे 2x2 चा अरे आहे आणि 2x2 च्या अरेच्या पाठीमागे हा 2x2 चा एक दुसरा एक अरे असणार आहे. त्याच्या पाठीमागे एक दुसरा एक अरे असणार. हे 2x2 चा अरे होता हा पण. ठीक आहे, ह्या अरेच्या पाठीमागे आहे पण हा दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे दिस इज द 3 डायमेन्शनल अरे. 2 डायमेन्शनल अरे मध्ये काय होतं, फक्त हा समोरचा अरे दिसतो तुम्हाला, हा सेपरेट 2x2 चा अरे. एवढं समजलं ऋषिकेश? हा 2x2 चा हा खाली जे आपण डिक्लेअर केलंय हा 2x2 चा अरे तुला सेपरेट एकच अरे आहे. ह्या अरेच्या पाठीमागे कोणताच अरे नाही. आणि हे 3 डायमेन्शनल अरे मध्ये काय? 3 डायमेन्शनल अरे मध्ये काय? ह्या अरेच्या पाठीमागे एक दुसरा एक अरे आहे म्हणून हा 3 डायमेन्शनल आहे. पण हा 2D चा असणार आहे. हे एका पाठोपाठ 2D डायमेन्शनल अरेच येणार आहे. 3D म्हणजे काय? दुसरं काय नाही, फक्त 2D चा अरे असणार आहे, पण ते त्याच्या पाठीमागे अशी स्टोअर करणार आहे. एकाच अरेच्या पाठीमागे ते स्टोअर करायचं आहे. दॅट इज द 3 डायमेन्शनल अरे.
आणि हा 2D मध्ये काय फक्त एकच 2D डायमेन्शनल अरे आपण use करतो त्याच्या पाठीमागे कोणतेच अरे नसणार, एकच सिंगल अरे म्हणजे मल्टिपल अरे असणार आहेत म्हणून हा 3D अरे क्रिएट होतो. हे समजलं ऋषिकेश? हा ऋषिकेश ऋषिकेश आहे का ऋषिकेश? आहे का ऋषिकेश? कुठे आहे ऋषिकेश? गेला का? ओके ओके ठीक आहे. हे समजलं का सगळ्यांना? का परत सांगू कोण नाही आहे का अजून? नको सर, कळले. समजलं ना? हो. ठीक आहे ठीक. अरे पण सगळ्यांची रिप्लाय आले पाहिजे, समजलं? असं तुम्ही फक्त म्यूट करून ठेवताय काय Yes, reply sir. देत नाही यस काय? सर समझ गए यस हम्म? Yes, sir. ठीक आहे. ठीक आहे मग प्रोग्राम कोण सांगणार आहे? एनिवन कुणी सांगा एक जण. क्लास क्लास आहे आपला टेस्ट. ओके सांगा कोणी एक जण. कोण सांगणार आहे? पब्लिक स्टॅटिक वाइड मेन स्ट्रिंग या जीएस हा कोण सांगणार? हॅलो आवाज येतोय का? येस सर. हा कोण सांगणार सांगा. फर्स्ट डी अरे, फर्स्ट डी सिंपल अरे. सर इंट अरे हा नेम अरे नेम राईट इक्वल टू 1,2 राईट. येस सर. याला प्रिंट करायचं कसं? सिस्टम आउट डॉट प्रिंट एलएन. बोला कोण? तुषार. ए ऑफ आय सर. ए ऑफ आय. ए ऑफ आय प्रिंट करायचे आपल्याला. 1 आणि 2 प्रिंट झाले पाहिजे. समजलं का? ए प्रिंट करा सर फक्त. फक्त ए प्रिंट One. करू असं ओके सर. करू कारण टेस्ट डॉट जावा. ठीक आहे. What is there? Spelling mistake sir. Spelling mistake. string string. सर सिस्टमचे एस कॅपिटल. सिस्टमचे एस कॅपिटल राहिले. ठीक आहे सेव्ह.
जावा काय झाली प्रिंट? काय प्रिंट झाले? ए ऑफ आय प्रिंट. ए ऑफ आय कुठे आहे पण आपल्याकडे? सर आयच्या जागी 1 घ्यायचा आहे सर आणि सॉरी Square bracket. 0 सर 0 आणि 1. 0 आणि झिरो किंवा 1 दोन्ही पैकी आणि परत स्क्वेअर ब्रॅकेट आणि परत 0 असं ए ऑफ 1 सर असंच का? नाही. इथेच हा आता 0 असं कसं प्रिंट होईल? याकडे टू डी आर आहे का काय? नाही सर फक्त 0 घ्या तिथे बरोबर. 0 हा, फक्त 0 फक्त 0 घेते राईट. हा मग 0 ला 1 Latest प्रिंट होईल. statement. 1 हा 1 का प्रिंट झालं कारण हा 0 इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. ओके 0 आणि दिस द 1 इंडेक्स राईट. इथे जर आपण असं ब्रॅकेट घेतलं ना अजून एक तर 2dir क्रिएट होता. हा आपला 2dir क्रिएट झाला. ठीक आहे. आता 1 प्रिंट करायचं असेल तरी ते 1 करू शकता. ठीक आहे. अटेंडन्स टाका सगळ्यांनी आता चॅट बॉक्स मध्ये टाका. हॅलो सर. हा बोल. तर ऍट अ टाइम दोन्ही